फॅन्स क्लब फुंडे बोकरवी बना खोपटे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय दोन्ही संघांना सूचना खोपटा चन्नू फॅन्स क्लबचा 12वा फलक या दरम्यान मी विनंती करेन आमच्या प्रेक्षकांमध्ये आदरणीय श्री आमचे परममित्र जितेंद्र तांडेल हे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. त्यानंतर आमच्या मंचकाच्या ठीक उजव्या बाजूला आपण पाहतोय अष्टविनायक क्रिकेट संघाचे स्वप्नील तांडेल एक उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू यांना देखील विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तसेच बालई चषकाचे प्रमुख आयोजक आमचे सुशांत तांडेल सर देखील आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. तसेच निखिल सावंत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपणा सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहतोय मित्रांनो उरण प्रीमियर लीग 2022 एक शानदार पर्व आणि सकाळच्या सत्रामधून अगदी आपल्या अमोघ वाणीतून तमाम समालोचकांनी तमाम प्रेक्षकांना आणि खेळाडूंना मंत्रमुग्ध केलेला आहे. मग या ठिकाणी व्हॉइस ऑफ उरणचा एक गोड आवाज म्हणून सातत्यानं आपण त्यांना संबोधलं जातो असे उरण समालोचक असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष प्रसाद भोईर सर मॅन फ्रॉम दादरपाडा, त्यांच्या समवेत अक्षय पाटील सर रवे आणि त्यानंतर विष्णू पाटील सर खोपटे, प्रियाल पाटील सर या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतोय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक पंडित सर असतील. यांच्या सगळ्या आवाजाची जादू आज संबंध क्रिकेटच्या या मैदानावर पसरताना आपण पाहिली. सामना अतिशय महत्वाचा आहे. मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने काही घडामोडी बदलल्या गेल्या त्यानंतर आजच्या दिवसामध्ये मागील 2 दिवसांपेक्षा थोड्याशा आशा आयोजकांना देखील आहेत आणि प्रेक्षकांना देखील आहेत. त्याचं कारण मागील 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर निश्चितपणे क्लीन चिट देऊन काही 2 संघ क्वालिफायर राऊंड मध्ये पोहोचले. तर आजच्या दिवसामध्ये अशी स्थिती निर्माण होतीये की यावेळेस आज आपल्याला नेट रन रेट माध्यम कुठेतरी अंमलात आणावं लागेल. तर टार्गेट दिलं जाऊ शकतं. कदाचित या सामन्याच्या पहिल्या डावानंतर एखाद्या संघाला टार्गेट दिलं जाऊ शकतं. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर समोर असलेला चन्नू फॅन क्लब हा संघ जर हा सामना जर जिंकला तर मात्र आजही तीच स्थिती उद्भवू शकते. क्लीन चिट दिली जाऊ शकते. अर्थातच या आजच्या दिवसामध्ये देखील मात्र खोपटे टायगर संघानं जर क्लब संघाला थोडासा धक्का दिला तर मात्र अंतिम सामन्यामध्ये अतिशय महत्वाची रंगत आपल्याला पाहायला मिळेल. अशीच रंगत अशीच थोडीशी क्रिकेटची गंमत सोबत असेल विष्णू पाटील सरांचा आवाज. तदनंतर मी विनंती करतो या उरण झेप घेतली असे आदरणीय परेश पाटील तर एक डॅशिंग नेतृत्व, एक कर्तृत्व, कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी या मान्यवरांचा सन्मान 1 षटकानंतर या ठिकाणी केले जाईल. मैदानात खेळ सुरू होणार तत्पूर्वी ज्यांच्या नावानं भाई चषक 2022चा एक दैदिप्यमान देखणं आयोजन केलं जाईल
श्रीकृष्ण पाटील गणेश क्लब बोकडविरेचे अध्यक्ष आदरणीय श्रीकृष्ण पाटील यांना विनंती असेल की प्लीज आपली उपस्थिती ही सन्माननीय अतिथी कक्षात अपेक्षित आहे. तर भाई ट्रॉफी 2022 याचे प्रमुख आयोजक ज्यांच्या नावानं अथक मेहनत घेऊन जयप्रकाश भुईर, जयप्रकाश पाटील, त्याचबरोबर संकेत कडू आणि नितीन पाटील यांच्या मार्फत भाई ट्रॉफीचे एक प्रकाश झोतातील सामन्यांचं देखणं आयोजन नवघरच्या मैदानावरती असेल. त्या चषकाचे प्रमुख आयोजक करते 29 मार्च एप्रिल पर्यंत हा आपल्याला प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यांचा पाहायला मिळेल. शुभारंभ या ठिकाणी होताना दिसतोय. मी प्रथमतः त्यांचं मनपूर्वक शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतो. तर चला बोलू या सामन्याकडे. आवाज असणार विष्णू पाटील. हॅलो, धन्यवाद पंडित सर. या ठिकाणी सामना तीन चेंडूंमध्ये उचली घेणार बाउन्स चेंडू जोरदार मारले. प्रथमेश या ठिकाणी भावनेश ठाकूर कारण आपण मधली असली दोन चेंडूंवर नवघरमध्ये उरणमध्ये मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 29 मार्च
30 मार्च, 31 मार्च, 1 एप्रिल हा रणसंग्राम असणार आहे भाई ट्रॉफीचा आणि त्याचे प्रमुख संयोजन करते सबका साथ सबका विकास या उक्तीवरती सातत्यानं भारतीय जनता पार्टीचं रायगड जिल्ह्याचं युवा मोर्चाचं नेतृत्व सांभाळणारे आदरणीय सरसेनापती सुधीरभाई गरत यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. मॅचला सुरू होण्यापूर्वी ज्या प्रमुख अतिथींची प्रतीक्षा संयोजकांना होती सकाळपासून अगदीच दुपारच्या सत्रात या आजच्या दिवसातील उत्तरार्धात सन्माननीय सुधीर गरत साहेबांचं शुभागमन झालं. जवळजवळ काल रायगड सोडून परजिल्ह्यात असताना सुद्धा उरण प्रीमियर लीगला जाणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं समजून उरणच्या क्रिकेट रसिकांना आणि क्रीडा रसिकांना शुभेच्छा देण्यासाठी आज या मैदानावरती आपली उपस्थिती ही अनिवार्य होती आणि ती उपस्थिती दर्शविलीत आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक शब्द सुमनानं सहर्ष स्वागत. लागोपाठ अगदीच विकेट्स फॉलोअप होताना दिसत आहेत. मैदानावरून एक एक विकेट डाऊन होताना खाली उतरताना डगआउट मध्ये येताना दिसतोय. मैदानावरती खेळ रंगला गेला आणि अगदीच काय असणार आहे चित्र या शृंखलेतील आजच्या क्वालिफाय टीमचं ते अतिश पाटील यांनी सांगितलंय की हा सामना त्या अर्थानं डू ऑर डाय सामना आहे. या सामन्यामध्ये जर विजय संपादन केलं चन्नू फॅन क्लब पुंडे या टीमनं तर तो मार्गस्थ होईल, पुढची वाटचाल घेईल. परंतु त्यांना जर अडवून ठेवायचं असेल तर उत्तम कामगिरी करणं आणि म्हणूनच या कार्यक्रमास उपस्थित असणारे आज खोपटे टायगर टीमचे आदरणीय B.N. डाकी सर त्याचबरोबर विनोद दादा मात्रे यांना विनंती असेल की प्लीज आपली उपस्थिती करा. अतिथी कक्षामध्ये चन्नू फॅन क्लब पुंडेचे टीम ओनर संघ मालक राकेश पाटील यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. तर अगदीच अशा या देखण्या कार्यक्रमाप्रसंगी पुन्हा एकदा आपल्याला मैदानावरती घेऊन चालतोय एका गोड आवाजात विष्णू पाटील. धन्यवाद सर. मिलिंद भंडारे काय चांगला चेंडू फेकला गेला. सत्य आता मात्र शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडू त्याचबरोबर उपस्थित सर्व इथं कर्णधार असतील कारण काही सामने या मैदानावरती खेळले जातील त्यातील संघमालक इथं उपस्थित आहेत आणि थेट प्रक्षेपणातून साईप्रीत लाईव्हच्या माध्यमानं या शृंखलेचा मनमुराद आस्वाद घेणाऱ्या माझ्या सर्व संघमालकांना आणि त्यांच्या
प्रत्येक टीमच्या हितचिंतकांना अगदीच एक सर्वात महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिली जातोय. अगदीच अंतिम लढती शनिवार दिनांक 12 मार्च 2022 रोजी होतील. 6 सुपर 6 मध्ये गेलेल्या सुपर 6 मध्ये गेलेल्या सर्व संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की आपली उपस्थिती या ठिकाणी शनिवारी बरोबर ठीक 8:30 वाजता मैदानावरती अपेक्षित आहे. 8:30 वाजल्यानंतर अगदीच आपल्या सर्व टीम मध्ये हॅलो धन्यवाद सर. या ठिकाणी जुगल येतोय नवीन गोलंदाज, चांगली गोलंदाज भाग पडल्या. या ठिकाणी चेतन पाटील आपलं खातं खोलतोय. 1 संख्येने संघ पोहोचतोय 4-10च्या घरामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र खुपटा संघाला अक्षरशः या ठिकाणी साखल दंडाने बांधून ठेवलंय गोलंदाजांनी. कारण पहिला आला होता प्रथमेश म्हात्रे, नंतर सत्यम भोईर, आता मात्र जुगल. काय गोलंदाजी करतात. एकूण गोलंदाजी चांगली वरचढ होताना दिसतो. स्लोवर डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या मात्र अक्षरशः या ठिकाणी खुपटा टायगर संघाला आत्मपरीक्षण करण्याचा या ठिकाणी वेळ येऊन टेपली. कारण पहा चांगले फलंदाज खेळपट्टीवर खेळत असताना सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न. नक्कीच या ठिकाणी चांगली डीजे ऑपरेटिंग केली जाते. डीजे च्या माध्यमातून चांगली मधुर गाणी वाजवली जातात. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला स्टेट ड्राईव्ह फटका केला गेला. सीमा पार चौकार. 20 धावसंख्या धावपटलावर लागल्या गेल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 षटकांमध्ये फक्त 8 धावांची नोंद झाली गेली होती. पण या ठिकाणी आता मात्र थोडस निर्बंध उठले दिसत. कारण आपण पाहतो क्षितिज मात्र थोडासा बहरलेला दिसतो. आता मात्र बॅटची काढा घेऊन चेंडू जातो. कोणतीही उलटी धाव करण्याचा प्रयत्न नाही. षटक संपल्याचा निर्वाला पंचांच्या माध्यमातून आयोजकांना सूचना. या ठिकाणी 3 षटक संपली गेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती मात्र 4 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावसंख्या. क्रिकेट अतिशय चांगला या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. कारण आपण जर पाहिलं दोन्ही संघ एक अष्टपैलू असे तुल्यबल्य संघ, परंतु मैत्रीपूर्ण क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो या शृंखलेमध्ये. कारण शेवटी जरी कोणताही संघ जिंकला तर शेवटी ही उरणची मानाची ट्रॉफी, हा चषक जो नेणारा संघ असेल तो मात्र या ठिकाणी विनर ठरणार आहे. त्यामुळे 7 दिवसांचा हा जो जल्लोष आहे, हा जो आपला सण साजरा करतोय आपण खूप या ठिकाणी उरण प्रीमियर लीगच्या माध्यमातून, तो सर्वांनी याला मानवंदना दिली पाहिजे. सर्वांनी याचा मान ठेवला पाहिजे. सर्वांनी जल्लोष साजरा केला पाहिजे. शेवटच्या दिवशी नक्कीच मी सर्वांना, उरण वासियांना, सर्वांना क्रिकेट प्रेमींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की शेवटच्या दिवशी अलोट गर्दी या मैदानावर करा की आपला शेवटच्या दिवशीचा जल्लोष हा सण साजरा झाला पाहिजे. अगदीच शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा असेल आणि सन्माननीय अतिथींना प्रतीक्षा असेल मान सन्मानाची, UPL आपल्या अस्तित्वाची. आणि या उरण मधील पहिलं पर्व सुदीर्घ आणि पहिल्या पर्वात अगदीच
आमची एक अपेक्षा होती की आपल्या उरणमधील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि सर्वच क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी येऊन उत्स्फूर्त शुभेच्छा द्याव्यात. आज चौथा दिवस आहे. कैक मान्यवर या मंचावरून येऊन आपला आदरातिथ्य मानसन्मान घेऊन गेले. कालपर्यंत भ्रमणध्वनी मार्फत आपल्याला सस्नीय निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणात सन्मान देऊन आज या कार्यक्रमाप्रसंगी आपला आदरातिथ्य मानसन्मान स्वीकारण्यासाठी आलेले सन्माननीय मान्यवर आदरणीय सुधीर घरतबाई यांचा आदरातिथ्य मानसन्मान या मंचावरती केला जाईल. आयोजक, संकल्पना संयोजक आदरणीय अतिश पाटील यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते जॉयल कन्स्ट्रक्शन व्यावसायिक क्षेत्रातील तो युवा मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा क्रीडा क्षेत्रातील कमल भाई ट्रॉफी असेल ज्यांच्या संयोजनातून साकारली जातोय असे उदार दातृत्व आदरणीय सुधीरबाई गरत यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित असणारे सन्माननीय मान्यवरांपैकी उरणमधील ग्रामपंचायतींवरती जवळजवळ सर्वात कमी वयाचा एक सदस्य म्हणून नियुक्त झाला बिनविरोध, ज्याचं नाव परेश पाटील. मी परेश पाटील याला विनंती करेन प्लीज आपण समोर यायचं आहे आणि उरण प्रीमियर लीगच्या अनुषंगानं आपला आदरातिथ्य मानसन्मान प्रियाल पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे दिला जाईल. नवघर ग्रामपंचायतीतील विद्यमान सदस्य परेश पाटील यांचा आदरातिथ्य मानसन्मान या मंचावरती होताना दिसतोय. विकेटचं पतन होतोय, विकेट बाद होताना दिसणार आणि अगदीच विकेट तंबूच्या आसऱ्याला येताना मी उपस्थित सर्वांना नक्की सांगू इच्छितोय की शनिवारी 12 तारखेला याच मैदानावरती सुपर 6 क्वालिफाय झालेले संघ खेळतील. अंतिम टप्प्यात एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं इथं आयोजन केलेलं आहे. मनमुराद आनंद त्याही कार्यक्रमातून घेता येईल. परंतु 6च्या 6 टीमनं आपल्या टोटल स्क्वॉड सोबत 8:30 मैदानावरती आपली उपस्थिती दाखवणं अनिवार्य आहे. 8:30 यांच्या बरोबर लकी ड्रॉनं परस्पर आपापसांमध्ये लढती निश्चित केल्या जातील. पहिला सामना कुठल्या 2 टीम मध्ये असेल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा असे 6 क्रमांक 6 सामने दर्शविणार आहेत आणि त्याच क्रमानुसार सामने या मैदानावरती खेळविले जाणार आहेत. तर गावदेवी गावठाण, मयूर सिक्युरिटी जासई, अक्कादेवी, वाजय 74 मोठी जुई आणि त्याचबरोबर आज क्वालिफाय होणारा सामना ज्या टीमनं आपली उपस्थिती या मैदानावरती 12 तारखेला शनिवारी ठीक 8:30 दाखवायची आहे. धन्यवाद. या ठिकाणी पंडित सर धन्यवाद. या ठिकाणी अक्षय मात्रेला सुधीरबाईंकडून या ठिकाणी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. अतिशय चांगला चेंडू फेकला गेला. सत्तम भोईरच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर काय फटका लगावला होता. अक्षरशः गगनचुंबी षटकार आला होता अक्षय मात्रेच्या माध्यमातून. दुसरा चेंडू चांगला फेकला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. एक षटकार मारला गेला. धावसंख्या धावफलकावर 26. चन्नू फॅन्स क्लबचे या ठिकाणी समर्थक आपण जर पाहिले तर ब्लॅक टी शर्ट मध्ये, हाफ टी शर्ट मध्ये या ठिकाणी बरेचसे फॅन्स या ठिकाणी आलेले दिसतात. कारण का नाही, आपला संघ तिसऱ्या लढतीमध्ये 2 लढत जिंकलाय. तिसरी लढत या ठिकाणी देताना दिसत आहे आणि त्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी मात्र सर्व फॅन्स इथे आलेले दिसतात. पुन्हा एकदा सत्यम भोईर या ठिकाणी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर चेंडू फेकलाय. जोरदार अपील केली होती पंचांच्या माध्यमातून. या ठिकाणी अक्षय मात्रे घाई करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार मारला गेला होता परंतु सलग 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन तंबूमध्ये परततो. अक्षय मात्रे एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात बाद दिलेला आहे अक्षय मात्रे याला. कारण मधल्या स्टंपवर चेंडू पायावर आदळला आणि या ठिकाणी पंचांनी कोणतीही विचार न करता या ठिकाणी बाद घोषित केला या ठिकाणी आणि अक्षय मात्रे जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. उरण प्रीमियर लीग अतिशय मोठी भव्य स्पर्धा. या ठिकाणी उरणचा जल्लोष, उरणचा मोठा आयोजन या ठिकाणी आपल्याला आपल्या समोर दिसतोय. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये या ठिकाणी बघा 5 सफलता मिळवल्यात.
तुझ्यामुळे झालं. सत्यम भोईर अतिशय सुरेख गोलंदाजी करून मात्र आपल्या षटकाची समाप्ती केलेली आहे. फक्त 6 धावा या षटकामध्ये दिल्यात आणि 3 सफलता मिळवल्यात. एकूण या सामन्यामध्ये 5 सफलता मिळवल्या गेल्यात. सत्यम भोईरच्या माध्यमातून काय गोलंदाजी केली गेली. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या सत्यम भोईर यांनी 5 सफलता मिळवल्यात. का नव्हे, कारण गोलंदाज गुणवान आहे, अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. नवीन फलंदाज खेळण्यासाठी गोलंदाज असणार आहे विशाल. शेवटचं षटक, 5वं षटक, निर्वाणीचं षटक असणार आहे. जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील खोपटा संघाला. पुंड गावचा विशाल पहिला चेंडू जोरदार मारलाय. पंच क्षितिज मात्रे पहिल्या चेंडूवर चौकार मारला गेला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे पूर्वार्धातला. चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी चेन्नू फॅन्स क्लबच्या सर्व खेळाडूंनी, सर्व गोलंदाजांनी प्रभावित करून ठेवलं. या ठिकाणी या मैदानावर आपलं वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. परंतु आता मात्र शेवटचं षटक. पुढचा चेंडू बॅटची काढा घेतली गेली. नवीन फलंदाज दर्शन घडत येतोय. या ठिकाणी 8 विकेट गेलेले या ठिकाणी गुप्ता संघाचे. पडझड होताना दिसत आहे. गुप्ता संघ कुठेतरी संघर्ष करताना, नांगी टाकताना दिसत आहे. चांगली गोलंदाजी चेन्नू फॅन्स क्लबच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत होताना दिसली, कारण चांगल्या चांगल्या फलंदाजाने या ठिकाणी जखडून ठेवलंय. पुढचा चेंडू असणार लोअर फुलटॉस चेंडू टाकला. धाव संख्या धावपंच. आता मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना दिसते. शेवटचं निर्वाणीचं षटक असताना सुद्धा आदेश खेळणार आहे. मॅन फ्रॉम पिरकोन मोठा फटका मारण्याचा वेध घेतला. या ठिकाणी गोलंदाज चांगला फटका येतो. एक्स्ट्रा 9 बाद झालेले आहेत या ठिकाणी. 9 बाद 32 अशी धावसंख्या धावफलकावर लागली गेली. शेवटची जोडी मैदानात असणार आहे कुपटा संघाची, कुपटा टायगर संघाची. चांगली गोलंदाजी होताना दिसतोय. शेवटच्या चेंडूवर सुद्धा काय चेंडू फेकला गेलाय, अक्षरशः फलंदाजाला पकडून ठेवलं. फक्त
32 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या 5 षटकांमध्ये. 30 चेंडूंचा सामना करताना कोपटा टायगर संघ 32 धावांवर या संघासमोर जाता. पाच षटकांचा खेळ संपतोय. पूर्वार्ध संपला. पुंडे नक्कीच यानंतर मायक्रोफोनवर आमंत्रित करून गोड आवाज आपला आजच्या दिवसभरात ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमातून सन्माननीय मान्यवर प्रस्थान करताना दिसत आहेत. क्रीडा क्षेत्राबद्दल असणारी आत्मीयता आणि म्हणूनच उरणच्या या पंचक्रोशीत अनेक युवकांचं एक प्रेरणास्थान बनलं. जिवंतपणी ज्या नावाचा उदो उदो होतोय असं क्वचितच पाहायला मिळतोय आणि म्हणूनच ज्यांच्या नावानं भाई ट्रॉफीचं एक फार मोठं संयोजन ज्यांच्या मार्फत करण्यात आलं ते आदरणीय सुधीरभाई गरत, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष यांचं या कार्यक्रमातून प्रस्थान होताना दिसतोय. त्यांची उपस्थिती अगदीच या कार्यक्रमास येणाऱ्या सन्माननीय पाहुण्यांकडून आदरणीय सुधीरभाई गरत यांच्याकडून शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण संस्थेच्या हुंडे कॉलेजवरती कैक वर्ष, त्याच्यानंतर अशा अनेक शाळांमध्ये कला क्षेत्रामध्ये मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा क्षेत्रामध्ये प्रकाश झोतातील एक दैदिप्यमान देखणा थरार ज्यांच्या मार्फत साकारला जातोय ते सबका साथ सबका विकास या उक्तीवरती भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष आदरणीय सुधीरभाई गरत या कार्यक्रमातून प्रस्थान करतात. त्यांच्याकडून रोख रक्कम या आयोजनासाठी 5,000 रुपयाची धनराशी आणि त्याचबरोबर अक्षय मात्रे हे रोख नकद राशी 500 रुपयाची धनराशी आपण घेऊन जायचं आहे. तर चला वळतोय त्या आवाजाकडे. रावे रावे धन्यवाद सर. जहाँ सब सर झुकते हैं वो मंदिर है, जहाँ नदी समा जाती है वो समंदर है. जीवन के पटल पे युद्ध बहुत थे रे, लेकिन सारे युद्ध जीतने वाले हमारे छत्रपति शिवाजी महाराज थे. तो छत्रपति शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा त्रिवार अभिवादन करून पुन्हा एकदा आपल्याला सामन्याकडे घेऊन चालतोय. सामना चालू आहे चन्नू फॅन क्लब विपक्ष खोपटे टायगर या धूळ मातब्बर संघाडमध्ये. कित्येक वेळा एकमेकांची मुंडकी उडवली, कित्येक वेळा चारी मुंड्या चित केल्या, कित्येक वेळा खडे चालले, कित्येक वेळा पाणी पेरले आणि तोच दोन्ही एकदा संघ आपला पुन्हा एकदा येऊन ठेवले आहेत एकमेकांच्या विरोधात. आपण पाहिलं पहिल्या 5 षटकांचा खेळ संपुष्टात आला. त्यानंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 32. आता मात्र जिंकण्यासाठी 33 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे. ते संघापुढे ते संघ आहे चन्नू फॅन क्लब. हा संघ प्रथमेश म्हात्रे यांचा हा संघ एकीकडे पाहिला तर आपण
राज म्हात्रे याचा संघ, त्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ. एकीकडे प्रथमेश म्हात्रे आणि राज म्हात्रे याचं नेतृत्व, कोण कोणाचं नेतृत्व सिद्ध करते पाहूया. आता मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय, आपण पाहतोय डीप मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात, चेंडूवर येणार फेकणार, तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केली जाते. ते रोहन याच्या माध्यमातून उजव्या हाताचा फलंदाज ज्या पद्धतीने चेंडू आला त्या पद्धतीने आपण पाहिलं फुटवर्कचा वापर केला जातो इथे. आता मात्र असं म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर ते मोबाईल काही काम करत नाही, आणि क्रिकेटमध्ये जर फुटवर्कचा वापर नसेल तर तो फलंदाज काही काम करत नाही. त्या फुटवर्कचा वापर मात्र या फलंदाजाच्या माध्यमातून करण्यात आला. पहिला चेंडू फेकला, पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्या जमवते रोहन, त्याच्या समवेत जोडला गेला फलंदाज प्रथमेश म्हात्रे. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, पण बॅटची कडा घेते, चेंडू आकाशात सरळ जातोय, चुंबन घेतोय आकाशाला आणि गाठतोय तो आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला. आता मात्र रोहनची पारी संपुष्टात येतोय, तो बॅक टू द पवेलियन येईल जोपर्यंत 2 धावसंख्या धाव फलकावर आहे. आता मात्र दर्शन मात्र चांगली गोलंदाजी करतोय आणि डीजे मास्टरला मी संधी उपलब्ध करून देतोय. डीजे आता मात्र आपण पाहतोय सुनील कडू मार्गस्थ होते खेळपट्टीवर. मॅन फ्रॉम सोडारी गावचा हा फलंदाज, गावासाठी सातत्याने चांगला खेळ केला, गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी आजपर्यंत खेळ केला. पण आज व्यावसायिक क्रिकेटकडे त्याने वाटचाल केली आणि व्यावसायिक क्रिकेटची वाटचाल केल्यानंतर निमित्त आपण पाहतोय ओरन प्रीमियर लीग 2022 आपण खेळपट्टीवर पाहतोय. प्रथमेश म्हात्रे चेंडूची चाचपणी करत असताना इथे पाहतोय पहिला षटक फेकतोय दर्शन आपण पाहतोय, आणि पहिल्या 2 चेंडूवर 1 धावसंख्या, पहिल्या चेंडूवर, दुसऱ्या चेंडूवर मात्र रोहन याला बाद केलं. त्यानंतर आपण फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुनील, आणि फलंदाजी त्याचबरोबर त्याच्या समवेत पाहतोय आपण प्रथमेश म्हात्रे. डावखुरा फलंदाज, एक विध्वंसक हा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, टेम्परामेंट आहे, क्लास त्याच्याकडे आहे, आपण तो पाहतोय क्लास या प्रथमेश म्हात्रे याच्या माध्यमातून. आता मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळून काढला, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूला उचलणार, फेकी करणार, तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली जाते. प्रथमेश आणि सुनील याच्या माध्यमातून आपण पाहतोय सुनील मॅन फ्रॉम सोनारीचा हा गावचा हा फलंदाज इथे आपण पाहतोय ओरन प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून आपला खेळ साकारतोय, आणि या खेळाच्या माध्यमातून 1 धावसंख्या देखील त्याने पूर्ण केलेली आहे. आता मात्र शॉर्टची पेट, चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कटचा फटका होता, 1 धावसंख्या मिळली जातोय, आणि 1 धावसंख्येने सुनील कडू मॅन फ्रॉम आपण पाहतोय सोनारी गावचा हा फलंदाज 1 धाव पूर्ण करतोय स्वतःची, आणि संघाच्या धावसंख्येमध्ये हलवारपणे भर पडते. धाव फलकावर धावा असतील 1 विकेटच्या मोबदल्यात 4. पहिलं षटक प्रगती पथकावर आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, आउटसाइड सर्कलमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेनं. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवर चेंडू पडते, गुडलेन स्पॉटला चेंडू पडल्यानंतर संभ्रम निर्माण होते प्रथमेश म्हात्रे याच्या माध्यमातून. पुढे जाऊन खेळायचं की पाठी जाऊन खेळायचं, हाच स्पॉट गुडलेनचा यशस्वी बनवतो क्रिकेटच्या मैदानावर, आणि म्हणून त्याला गुडलेन स्पॉटचा चेंडू म्हटलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाज दर्शन. आता मात्र लोअर फुल टॉस, काय जबरदस्त चेंडू, निश्चित आपण पाहतोय जबरदस्त इथे कलात्मक फलंदाजी करतोय. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये मोठे फटके अपेक्षित आहेत त्याप्रमाणे संयम आणि टेम्परामेंट देखील मित्रांनो क्रिकेटमध्ये आवश्यक असतो. हॅलो, अगदीच ॲडव्होकेट अक्षय पाटील सर मंचावरती एक सन्माननीय अतिथी येत आहेत, माझे अगदीच निकटवर्तीय, बाळपणापासून इयत्ता पहिलीपासूनच आजपर्यंत ज्याचा सहवास लाभला, म्हणजे रायगड भूषण हा बिरुद प्राप्त झाल्यानंतर सुद्धा 24 आवर माझ्यासोबत जे माझे परम मित्र होते
ते मर्याई सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष शिवचंद्र बालकृष्ण भोपी इथं उपस्थित आहेत। मी विनंती करतोय नितीन पाटील यांना की प्लीज त्यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती करायचा आहे। कॅमेरामन, आजच्या कार्यक्रमात सन्माननीय अतिथी, या कार्यक्रमात सन्माननीय अतिथी आदरणीय शिवचंद्र बालकृष्ण भोपी, मर्याई सेवक मंडळ मोठीजू, ज्यांच्या कारकिर्दीत 25 लाख रुपये खर्च करून लोकवर्गणीतून मर्याई आणि प्रत्येक गावागावात असणारा ज्या आईचा मठ असतोय त्या मठाला मंदिराचा आकार दिला, ते आदरणीय शिवचंद्र बालकृष्ण भोपी आपला आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी स्वीकारताना दिसत आहेत। O2 अक्षय पाटील सर। आपण पाहतोय जबरदस्त फटका खेळून काढला सुनील यानं आणि धावसंख्या मात्र धावफलकावर बलावली गेली, उंचावली गेली, वाढली गेली, इन्क्रीज झाली। धावफलकावर धावा आपण दिसतात। 17-1 विकेटच्या मोबदल्यात दुसरा षटक फेकते गोलंदाज चेतन। फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रथमेश मात्र विध्वंसक हा फलंदाज, बलाढ्य फलंदाज, आखाती देशामध्ये खेळण्याचा अनुभव आणि त्या अनुभवाची शिदोरी आपल्या या चन्नू फॅन क्लब संघासाठी आजपर्यंत वापरली आणि तिसरा सामना आपल्या संघासाठी खेळतोय। अद्भुत कामगिरी करतोय। आता कर्णधार म्हणून, गोलंदाज म्हणून, फलंदाज म्हणून प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये यशस्वी होत असताना आपण पाहतो प्रथमेश मात्रे याला। आता मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय। गोलंदाज मात्र आढावा घेतो, अभ्यास केला जातोय। संत तुकाराम महाराज म्हणतात असाध्य ते साध्य, सायास त्याचं कारण अभ्यास। आपल्याला असाध्य ते साध्य करायचं असेल तर अभ्यास हा महत्वाचा असतो आणि तो अभ्यास मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून। आता मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट या फलंदाजाला पहिल्या मॅच पासून तो रिव्हर्स अटेम्प्ट करत होता पण त्याला सातत्याने यश मिळत नव्हतं। आता मात्र यश संपादित केलं। मगाशी म्हणून म्हणालो की छत्रपतींचा छावा या फलंदाजाला भय ना भीती। या फटक्यामध्ये आल्या 6 धावा। अप्रतिम दर्जेदार क्वालिटीचा फटका। अगदीच चेंडू तपासतात तोपर्यंत मितांश 11 विंधणे, केतन पाटील सरांची टीम, त्याचबरोबर मयूर स्मृती गावठाण, अक्षय मडवीची या टीमच्या संघ नायकाला दयानंद मडवी यांना विनंती असेल आपल्या संघ नायकाला नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। मितांश 11 विंधने विपक्ष मयूर स्मृती। वाह काय जबरदस्त फटका। इस बार भरावल्या गेल्या आहेत, वाढल्या गेल्या आहेत, इन्क्रीज झाल्यात। 29 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय। जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज असणार आहे। अद्याप बरेच चेंडू शिल्लक आहेत। म्हणजे आपण पाहिलं विजयाच्या समीप असताना आपण पाहतोय चन्नू फॅन क्लब हा संघ निश्चित आपण पाहतोय त्याचे संघ मालक देखील उत्साहित असतील की आपला हा विजय मात्र समीप येतोय। आता मात्र इथं आपण पाहतो हलक्या हाताने खेळू, याला म्हणतात खेळाडू मित्रांनो। ज्याप्रमाणे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे क्रिकेटमध्ये मोठे फटके आवश्यक आहे, त्याप्रमाणे संयम आणि टेम्परामेंट देखील महत्त्वाचा आहे। त्याला माहिती आहे की फक्त 4 धावसंख्या पाहिजे आणि मला विजय संपादित करायचा आहे। निश्चित हा कर्णधार आहे, संघर्ष करतोय आणि निश्चित मोठा फलंदाज का आहे असं म्हटलं जातं। ना पद बडा न कद बडा, जो संकट में खडा वही बडा असं म्हटलं जातं। आणि ज्या वेळेला मात्र या संकट होतं आपल्या संघावर आणि ते संकट मात्र टलत असताना प्रथमेश मात्रे आपण ऑन स्क्रीनला पाहू शकताय। 3 मॅचेस केल्या आतापर्यंत आपण पाहतोय 76 म्हणजे धावा काढल्यात आणि बेस्ट त्याची 43 म्हणजे 43 धावसंख्येची त्याची आतापर्यंतची चांगली कामगिरी इथं पाहतोय। का मोठा फलंदाज म्हणतो, का विध्वंसक फलंदाज मानतोय या मुले आपण पाहू शकताय टीव्ही स्क्रीनवर। आतापर्यंत त्यांनी 76 धावसंख्या काढली आहे 43 बॉलमध्ये आणि 3 मॅचेस। अजूनही खेळपट्टीवर तो उपलब्ध आहे आणि त्याची उपलब्धता तो सिद्ध करून दाखवतोय। म्हणजे येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची गरज। प्रथमेश ऑन फायर आणि त्याच्या समवेत जोडला गेलेला फलंदाज आपण पाहतोय सुनील कडू मॅन फ्रॉम सोनारी आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय चेतन। अक्षय आपण पाहतोय स्वतः ओनर आहे तो या संघाचा। आतापर्यंत आपण पाहतोय
कशा पद्धतीने कामगिरी केली जाणार. अक्षय याच्या माध्यमातून येणारे 18 चेंडू आणि मग मात्र धावफलकावर धावा पाहिजे जिंकण्यासाठी 3 आणि त्या ऍड केल्या जाणार या 30 धावसंख्येमध्ये. नंतर विजय संपादित केला जाणार. पण हा जर तरचा क्रिकेट नाही, शेवटचा चेंडू फेकला जात नाही. आता मात्र उधळून दिलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षक मात्र संधी उपलब्ध केली जातोय आणि ती उपलब्ध संधीचा फायदा केला जातोय आणि प्रथमेश मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. आणि या नाणेफेकीचा कौल मात्र मयूर स्मृती गावठाण संघाने जिंकला. आपला आहे फलंदाजी निश्चितपणे सामना हरलो तरी पुढची मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. संघ मालकांनी तुम्हाला खूप मोठं, संघ मालकांबद्दल काय म्हणाल? त्यांनी खूप चांगलं सपोर्ट केलं आम्हाला. असंच सपोर्ट पुढच्या वर्षी पण राहू द्या. धन्यवाद. जे आपण पाहतोय आता मात्र धुळे धावसंख्या असताना आपण पाहतोय बीट केले जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. खेळपट्टीवर चेंडू पडल्यानंतर काहीसा उसली घेतोय, तदनंतर चेंडू आपल्याला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेत असताना इथं आपण पाहतोय. आता मात्र लोअर फुलटॉस रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय आणि मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमा रेषा पार जातोय. आता मात्र चन्नू आपण पाहतोय फॅन क्लब हा संघ इथे विजय संपादित करतोय. तो अर्थातच आपण पाहतोय खोपटे टायगर या संघावर आणि पुढची वाटचाल केली जातोय आणि पुढच्या वाटचालीसाठी माझ्या माध्यमातून त्यांना देखील शुभेच्छा असतील आणि निश्चितच प्रत्येकाने चांगला खेळ इथे केला आणि माहिबा